रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज आपण या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा गेम झालाय, तो कशा पद्धतीने झालाय आणि कोणी गेम केलाय ते बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। काल दिल्लीमध्ये अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सर्वांची एक बैठक झाली। महाराष्ट्र राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सीट शेअरिंग कशी व्हावी किंवा शिंदे यांचं म्हणणं आहे की आम्हाला जरा जास्त जागा पाहिजेत। आता 13 जागा आहेत त्यांच्याकडे, शिंदेकडे खासदार आहेत। आणि अजित पवार गटात असं म्हणणं आहे की जेवढे शिंदेना जागा भेटतील तेवढ्या जागा आम्हालाही भेटल्या पाहिजेत। आम्ही त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं हे करणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही। तर विषय आता इथं आलेला आहे की बघा, 2019च्या वेळेला जी उद्धव ठाकरेंसोबत घटना घडली होती, अमित शहांची आणि उद्धव ठाकरेंची बोलणी फिसकटलेली जागेवरनं, तीच घटना परत एकदा घडते। पण माणसं चेंज आहेत, कॅरेक्टर चेंज आहेत। पहिले एक उद्धव ठाकरे होते, आज एकनाथ शिंदे आहेत। पण एकनाथ शिंदेंनी ना एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे होती। ज्या वेळेला 45 आमदार असताना किंवा 50 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं आणि 105 आमदार असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, किंवा अजित पवार यांना पण कमी आमदार असताना देखील उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं, तर त्यावेळेला विचार करायला पाहिजे होता की यार एवढे मेहरबानी भाजप का होते माझ्यावरती, की माझे 50 आमदार आहेत तरी सुद्धा मला मुख्यमंत्री आणि 105 आमदार असलेले भारतीय जनता पार्टी हे उपमुख्यमंत्रीपद घेऊन सहन करते किंवा गप्प बसले। तर त्याचं भविष्य हे होतं। निवडणुकांमध्ये जागा वाटपाच्या वेळेला त्यांना फ्युचरमध्ये, अमित शहा खूप हुशार माणूस आहे राव, अमित शहाला बरोबर माहिती होते की भविष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे, आणि जागा वाटपांवरून परत नंतर, कारण आता त्यावेळेला जर त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं ना, तर आता शिंदेंना जागा वाटण्यासाठी किंवा वाटपामध्ये बार्गेनिंग करताना जर जास्त मेहनत करावी लागली नसती। आता मुख्यमंत्री आहेत शिंदे 50 आमदार असताना, आणि 105 आमदार असलेले आहेत उपमुख्यमंत्री। शिंदे कसं काय बार्गेनिंग करणार जागा वाटपाबाबत? तर शिंदेचा पहिली गोष्ट या जागा वाटपावरून त्यांचा गेम झालाय। दुसरी गोष्ट आहे की शिंदेकडे आता खासदार 13 आहेत आणि सध्या शिंदेचं असं म्हणणं होतं की आमची 13 जागा तर आम्हाला द्याच, त्या व्यतिरिक्त परत अजून 2-4 जागा पाहिजेत आम्हाला, 4-5। परंतु आता विषय असा झालाय की भारतीय जनता पार्टी ही 8 ते 9 जागा द्यायला तयार आहे। म्हणजे ऑलरेडी जे खासदार आहेत शिंदे गटाकडे, त्या आहेत त्या खासदारांना तिकीट मिळणार नाही। नवीन खासदारांचा विषय सोडा किंवा नवीन जागा मिळण्याचा विषय सोडा, त्यामुळं शिंदे गटाचे जे काही खासदार आहेत, उर्वरित खासदार 8 ते 9 जागा भेटतील आणि राहिलेले 2-4 खासदार जे आहेत ते खासदार शक्यतो उद्धव ठाकरे गटाकडे रिटर्न जायची शक्यता आहे। पण जातील की नाही किंवा उद्धव ठाकरे साहेब घेतील किंवा, तर ही कमेंट करून तुम्ही मला सांगा तुमचं मत काय आहे। माझं म्हणणं आहे की नाही घेणार किंवा घेतील, पण राजकारण आहे, राजकारणात कोणी काही सांगू शकत नाही, कधी कुणाचं काही होऊ शकतं। उद्या काल उद्धव ठाकरे साहेबांनी शिंदे गट असेल किंवा आपले उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, सगळ्यांना शिव्या घातल्या। उद्याचा दिवस असा उजडेल आणि तुम्हाला अशी बातमी बघायला मिळेल की उद्धव ठाकरे स्वतःच भारतीय जनता पार्टी सोबत आलेत। काय होऊ शकतं म्हणजे माझा अंदाज सांगतोय, ऑलरेडी चर्चा चालूच आहेत तशा, पण अंदाज सांगतोय, असं काही घडलं नाही अजून, पण घडू शकतं। काय राजकारणात कोणी काय सांगू नाही शकत कुणाची। दुसरी गोष्ट, अजित पवार गटाचा वेगळाच विषय सुरू आहे। अजित पवार गटाचं म्हणणं आहे की जेवढ्या शिंदेना जागा भेटतील तेवढ्या जागा आम्हाला पण भेटल्या पाहिजेत। अरे शिंदेचे आमदार जास्त आहेत, तुमचे आमदार कमी आहेत। परत शिंदेना जेवढे खासदार होते तेवढ्याच जागा मिळत नाहीयेत, तुमचे तर खासदार कमी आहेत। तुमच्याकडे आमदार आहेत ठीक आहे, पण तुमचे खासदार पण कमी आहेत ना। आणि अजितदादांच्या गटाला मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 जागा भेटतील, त्याच्यापेक्षा जास्त भेटणार नाहीत। त्यातल्या त्यांच्या पत्नीने एक 12मतीचे मतदारसंघ काबीज करायचा तयारी केलेली आहे, तिकडे मतदार प्रचार पण सुरू केलेला आहे। दुसरी गोष्ट, अजून 1-2 जागा आहेत त्यांच्याकडे, त्यात अजून त्यांचं फायनल झालेलं नाहीये। त्याच्यामध्ये ना आता उद्धव ठाकरे साहेबांनी काय करायचं, आता काय नाही करायचं ना हे ठरवलं पाहिजे। कारण संजय राऊत जरी बोलत असले की आमची आणि भाजपची कुठलीही प्रकारची बोलणी नाही झाली, त्यामुळं पण उद्धव ठाकरे साहेब गप्पत, मग ह्याचं असं नाही का, म्हणजे मेन माणूसच गप्प बसलाय आणि बाकीचे आपले बोलतायत, त्याला काय अर्थ नाही। तसं काय नसेल, खरं त्यांची चर्चा नसेल झाली, आणखी एका आमदारांनी का मंत्र्यांनी कोणीतरी ह्या वाक्याचा पुनरुच्चार केला की अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना फोन झाला आणि फोनवरती त्यांची चर्चा झाली, तर ही पण गोष्ट असू शकते। ते उद्धव ठाकरेंनी क्लिअर करायला पाहिजे की नक्की काय आहे ते। दुसरी गोष्ट, मराठा आरक्षणाचा विषय असेल, मनोज जरांगे पाटलांनी आता भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की नक्की नाही का काय करायला, बहिष्कार टाकायचा इलेक्शनावरती, कारण त्यांच्या भूमिकेची वाट बघणारे खूप सारे लोक आहेत। मी म्हणत नाही की जे 5-10% जे सोडून गेलेले आहेत किंवा विरोध करतात, ही लोकांचं मी बोलतच नाही, पण त्यांच्या पाठीमागे असलेला कोटी समाज हा करोडोंच्या संख्येने मराठा समाज आहे,
तो मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेची वाट बघतोय. त्यांनी भूमिका आपली क्लिअर करावी की बहिष्कार करावा किंवा कुठल्या पक्षाला आपण सहकार्य करणार आहोत. हे सगळं आताच क्लिअर केलं तर कसं येणाऱ्या इलेक्शनच्या वेळेला लोकही समजून जातील की आपल्याला नक्की काय करायचंय. दुसरी गोष्ट, शरद पवारांचा नातू आता पुन्हा एकदा राजकारणात येते. म्हणजे मला हे सांगायचं होतं तुम्हाला या व्हिडिओमध्ये की कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलत राहणार. हे पक्षाचे नातू, पोरं, बायका, खांद्या, सुना, परत जावई, हे सगळेच राजकारणात येणार आपल्या. आणि आपण यांच्या परत यांना म्हणजे आपण एकदा दादा, तात्या, नाना, मामाच्या सगळ्यांच्या सतरंजा उचलल्या. आता यांच्या नातेवाईकांच्या सतरंजा उचला, नातूच्या, मामाच्या, तात्याच्या, काकाच्या, यांच्या सतरंजा उचलायच्या. कार्यकर्त्यांचं कामच आहे ना ते सतरंजा उचलणं. एवढी लाचारी बरी नव्हे. लाचारी सोडून जर आपण स्वतःच राजकारणात उतरून जर आपण स्वतः आव्हान द्यायला चालू केलं तर हे लोक सुद्धा हे नाही होणार, जास्त काही नाटकं करणार नाहीत. आणि आणखी एक गोष्ट, माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं काय मत आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा की आता जुन्या मंडळींनी राजकारणातून निवृत्त होऊन एका तरुण पिढीला राजकारणात येण्याची संधी द्यावी आणि ही काळाची गरज आहे. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? व्हिडिओ मोठा झाला असेल त्याच्याबद्दल क्षमस्व. जय शिवराय, जय मल्हार.